नमस्कार मित्रांनो, हरविली वाट ज्यांची हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी। गेले अनेक वर्ष आणि अनेक दिवस गुरुकुलने सारथ्याची आणि सोबत्याची भूमिका यथार्थतेने पूर्ण केलेली आहे। मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले आपण सर्व आणि त्या ठिकाणाहून आमच्या या साऱ्या व्हिडिओना आपण देत असलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी एक प्रेरणेचा स्रोत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सर्वांना सांगेन की जो प्रश्न, जो घटक आपल्याला समजलेला नसेल त्यावरती खाली कमेंट बॉक्समध्ये तो लिहा किंवा आमच्यापर्यंत पोचवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोचवा। आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न जरूर करण्याचं काम करू। मित्रांनो, आज आपण एका नवीन भागाची चर्चा करणार आहोत। तो भाग आहे मराठी व्याकरणातला असणारा प्रयोग विचार। खरं तर आजपर्यंत असं झालं की प्रयोग म्हणजे नेमकं काय, तर ते या व्याख्यांवरती आधारित आपण सर्व शिकण्याचा प्रयत्न केला आणि तेच प्रयोग सातत्यानं करत राहिलो आणि परीक्षेत मात्र आपला प्रयोग बिघडला आणि जीवनाचाच प्रयोग होऊन बसला। मात्र आता प्रयोगाला एका सेकंदात सोडवण्याची एक जबरदस्त असणारी ट्रिक्स मी तुमच्या समोर देणार आहे की प्रयोगाचं कोणतंही वाक्य असू द्या, मराठी भाषेतलं प्राचीनपासून अर्वाचीनपर्यंत, कवितेपासून गद्यापर्यंत कोणतंही वाक्य समोर ठेवलं तर एका क्षणात सोडवू शकाल असं एक वेगळं तंत्र मी तुम्हाला शिकवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आपण पहिल्यांदा याचं मूळ पदापासून सुरुवात करू की प्रयोग म्हणजे तरी नेमकं काय। तर मराठी भाषेमध्ये प्रयोग हा जो शब्द आला तो मुळातल्या संस्कृत भाषेतून आला। वाक्याची रचना, ठेवण याच्यापासून तयार झालेली त्याची जी रचना आहे त्यालाच या ठिकाणी प्रयोग म्हणतो। मात्र प्रयोग हा शब्द एका प्र अधिक यूज याच्यापासून तयार झाला। मित्रांनो, मराठीमध्ये प्रयोगाचे 3 प्रकार पडतात सर्वसाधारण। त्याच्यातला पहिला प्रकार आहे कर्तरी प्रकार किंवा कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग, तिसरा आहे भावे प्रयोग आणि नव्यानं मांडण्यात आलेला एक प्रयोग आहे जो संकर प्रयोग किंवा ज्याला म्हटलं जातं मिश्र प्रयोग। मित्रांनो, आपण ही जी संकल्पना आहे कर्तरी, कर्मणी आणि भावे, हे व्याख्येच्या आधारे न जाताना एका साध्या सोप्या उदाहरणाच्या आधारे आपण पाहूया। तर आपलं एखादं कुटुंब असतं आणि हे जे कुटुंब असतं ते कशापासून बनतं, तर रक्तसंबंध असतील, नातेसंबंध असतील, त्यांच्यातला असणारा जिव्हाळा, एकोपा आणि प्रेम, श्रद्धा, आपुलकी या साऱ्याच्या बंधनानं एकत्र आलेल्या माणसांच्या समुदायापासून आपल्याला कुटुंब बनलेलं दिसून येईल। आता कुटुंब म्हटलं तर एक साधा घटक घेऊ आपण त्याच्यातले अतिशय। इथं आहे बाबा असतात कुटुंबामध्ये, दुसरे असते आई असते आणि तिसरं असतात मुले। तर आपल्याला या कुटुंबाचं असणारं जे नातं आहे ते प्रेमाचं आहे, आपुलकीचं आहे। या ठिकाणचा एक जरी घटक निघून गेला, एक जरी घटक हरवला तरी असणारा हा जो सारीपाट आहे तो मोकळा होऊन जातो। याच्यातल्या कोणत्याच घटकाला किंमत उरत नाही मित्रांनो। तसंच अगदी वाक्याचं सुद्धा तसंच आहे। वाक्यामध्ये असतो कर्ता, दुसरं असतं कर्म आणि तिसरं असतात क्रियापद। जसं एखाद्या कुटुंबामधली मुलं जर त्या कुटुंबातली निघून गेली किंवा मुलं जन्माला आली नाहीत तर ते असणारं कुटुंब निष्फळ ठरतं। अगदी तसंच वाक्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते क्रियापद। जर कर्ता कर्म असेल आणि क्रियापदच नसेल तर वाक्यच तयार होत नाही मित्रांनो। आता या ठिकाणी आपण पाहू हे कर्तरी, कर्मणी आणि भावे नेमकं आहे काय आणि याचा संबंध मी या ठिकाणी काय सांगणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहा, हे जे बाबा आहेत त्या एखाद्या घराण्यामध्ये असे बाबा असतील की जे
एखादं वाचन करत असतील, ऐतिहासिक गोष्टींची आवड असेल, एखाद्याचं वक्तृत्व चांगलं असेल, मग ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे, ज्याचं वाचन चांगलं आहे, त्याचा साहजिकच परिणाम या ठिकाणी आईवर होत नाही, तर तो साहजिकच परिणाम मुलांवरती होतो. उदाहरणार्थ त्या पुढं जाऊन सांगेल, एखाद्या घराण्यातले बाबा जर समजा संध्याकाळी 7:45ला टाकायला जात असतील तर हा परिणाम आईवरती होणार नाही, तर साहजिकच मुलंच, बाबा 7:45ला जातात तर मुलं 7:40लाच त्या ठिकाणी पोचतात. हा जो परिणाम आहे हा परिणाम मुलांवरती होतो. म्हणजे बाबांनुसार जर मुलगा बदल होत असेल तर तसंच वाक्यातल्या कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो त्या ठिकाणचा असणार आहे कर्तरी प्रयोग असणार आहे. या शब्दातच सांगितलंय कर्त अधिक अरी. या ठिकाणी कर्त म्हणजे कर्तृवाचक शब्द आहे, असं कार्य करणारा जो आहे ते या ठिकाणी बाबा, या ठिकाणी कर्ता आहे. कर्त्याचं अधिष्ठान ज्या ठिकाणी जास्त असतं, क्रियापदावर त्याचा परिणाम होतो, त्याला म्हटलं जातं कर्तरी प्रयोग. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. एखाद्या कुटुंबामध्ये एखादी आई ही नृत्य करणारी असते, मराठीत सांगायचं तर डान्स करणारी असते, आणि तर त्यावेळेला तिचा डान्स पाहून किंवा तिचं नृत्य पाहून बाबा नाही करणार, ते जर 7:45ला टाकणारे असतील तर जरूर करतील. मात्र या ठिकाणी याचा परिणाम साहजिकच मुलांवरती होतो. किंवा संध्याकाळच्या वेळेला एखादी आई देवाजवळ दिवा लावून शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते अशा स्वरूपाची जर परवसा म्हणत असेल तर साहजिकच त्याचा परिणाम मुलांवरती होतो आणि मुलं सुद्धा सुसंस्कारित बनलेली दिसून येतील. म्हणजेच या आईचा परिणाम काही वेळेला या मुलांवरती होत असतो. तसंच वाक्यातल्या कर्माचा परिणाम क्रियापदावर होतो, त्यावेळेलाच आपल्याला दिसून येईल तो असणार आहे कर्मणी प्रयोग किंवा ज्याच्यामध्ये कर्म प्रमुख आहे. आणि शेवटचं आहे ते भावे. आता भावे म्हणजे नेमकं काय, तर असं दिसून येईल एखादं घर इतकं सुसंस्कृत असतं की त्याच्यातली आईसुद्धा संस्कारित असते आणि वडीलसुद्धा संस्कारित असतात, मात्र पोरं मात्र टपोरगिरी रस्त्यावरती करत असतात. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल असं का, किंवा एखाद्या घरातले आई आणि वडील ही दोन्ही बिघडलेली असतात, मात्र मुलं अतिशय सुसंस्कृत असतात. याचा परिणाम नेमका काय, तर आईचाही परिणाम आणि वडिलांचाही परिणाम ज्या वेळेला मुलांवरती होत नसेल तर या ठिकाणी दुसरा कोणता तरी घटक महत्त्वाचा ठरतो. आणि आपल्याला दिसून येतं मुलं घडली किंवा बिघडली याला जबाबदार एक व्यवस्था आहे, ती आहे शासन व्यवस्था. संगती दोषनम, त्या संगतीचा परिणाम होतो. तसाच या क्रियापदावरती कर्ता आणि कर्माचा अजिबात परिणाम होत नाही असं वाक्य ज्या ठिकाणी दिसतं त्यालाच म्हटलं जातं या ठिकाणी भावे प्रयोग. आणि चौथा प्रयोग एक मराठीमध्ये मोके दामले आणि दादोबा पांडुरंग तडखरकर या व्याकरणकारांनी मांडला, तो होता संकर प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये कर्तरीचंही भासतं आणि कर्मणीचंही रूप एकत्र येतं असं वाक्यरचना ज्या ठिकाणी असते त्याला आपण म्हणतो की संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग. आता मी तुम्हाला असा प्रयोग शिकवणार आहे की आजपर्यंत अनेक वेळेला आपण लहानपणीपासून प्रयोग पाठ केले, मात्र आपले प्रयोग सगळे बिघडले. याचं कारण असं आहे की या ठिकाणी असं सांगितलं जातं कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो आणि त्याच्यानुसार क्रियापद बदलतं तर असा प्रयोग आपण त्याला म्हटलं जातं कर्तरी प्रयोग. व्याख्या पाठ केली, परीक्षेला गेल्यानंतर काय बदलावं हेच समजलं नाही आणि आपणच बदलून गेलो. मित्रांनो, हे सगळं बाजूला टाकून आपण अशी एक सगळ्यात सोपी पद्धत शोधणार आहोत की पाहिल्यानंतर लगेचच्या लगेच आपल्याला प्रयोग समजू शकेल, वाक्य केवढंही मोठं असू द्या. या ठिकाणी प्रयोग सोडवण्यासाठी आपल्याला जी एक क्लुप्ती मी सांगितले, मगाचपासून सांगतोय, ती क्लुप्ती आहे आपल्या समोर दिसते. मात्र ही प्रयोगात वापरायची कशी, त्याचा वापर कसा पद्धतीनं आपण ते सोडवता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा प्रयोग, मगाशी पाहिलेल्या प्रयोगातला पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग.
आणि हा कर्तरी प्रयोग कसा सोडवायचा या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूया। तर हा जो कर्तरी प्रयोग आहे त्या कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी। सकर्मक ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्माची आवश्यकता लागते त्याला म्हटलं जातं सकर्मक, आणि ज्या वाक्यामध्ये पूर्ती करण्यासाठी किंवा अर्थपूर्तीसाठी कर्माची आवश्यकता भासतच नाही असं असणारा प्रयोग ज्याला म्हणतो आता अकर्मक कर्तरी प्रयोग। यावरूनच आपण प्रयोग कसा सोडवायचा, या ट्रिक्सचा वापर नेमका करायचा कसा हा आपण या भागात पाहूया। बघा मित्रांनो, एक उदाहरण नेहमीच सांगतो की राम आंबा खातो, सीझन कोणताही असू द्या पण राम हा आंबाच खाणार आहे। तर राम आंबा खातो या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर खाणारा कोण आहे, राम आहे। तर वाक्याचा मिळाला करता, वाक्यातला आहे कर्म ते आहे आंबा। या ठिकाणी आता हा प्रयोग कोणता आहे तर मित्रांनो, प्रयोग जर आपल्याला यायचा असेल तर पहिल्यांदा गरज असते ती वाक्यातला कर्ता आणि कर्म शोधता येणं, आणि ज्याला वाक्यातला कर्ता आणि कर्म शोधता आलं त्याला 90% प्रयोग हा आलेला आपल्याला दिसून येईल। दुसरं महत्त्वाचं आहे, फक्त राहिले ती 10% क्लुप्ती पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे किंवा ही क्लुप्ती समजणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण पाहू या क्लुप्तीच्या आधारे कसं सोडवता येईल। तर या ठिकाणचा वाक्यातला आहे राम आणि इथे आहे आंबा हे कर्म। या ठिकाणी जर पाहिलं तर कर्ता असं दिलंय आणि त्याच्या खाली प्रत्यय नाही, कर्म आहे त्याला प्रत्यय असतो किंवा नसतो, आणि क्रियापद कोणानुसार बदलतं तर ते कर्त्यानुसार बदलतं। अशा वेळेला तो प्रयोग असणार आहे सकर्मक कर्तरी। बघू आपण की कर्त्याला इथे प्रत्यय लागलाय का, म्हणजे चा, ची, चे, ने, नी असा कोणताच प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही। कर्माला प्रत्यय आहे किंवा नाही, या ठिकाणी आंबा हे प्रत्यय लागलेला नाही म्हणजे प्रत्यय विरहित आहे। अशा वेळेला ते कर्म कशात आहे तर प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसून येईल यालाही प्रत्यय नाही, आणि क्रियापद कोणानुसार बदलतं तर कर्त्यानुसार बदलतं। बघू बदलतं का, या ठिकाणी जर राम काढून टाकला आणि सीता टाकली तर साहजिकच आपल्याला दिसून येईल सीता आंबा खाते असं होतं, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलताना दिसतं। अशा वेळेला तो प्रयोग असणार आहे कोणता, सकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे। आणखी एक उदाहरण आपण पाहू। राणी गाणे गाते या वाक्यामध्ये जर पाहिलं आपण तर गाणारी कोण आहे तर राणी आहे, गाण्याची क्रिया काय गाते तर गाणे गाते। या ठिकाणी राणी या शब्दाला सुद्धा प्रत्यय नाही आणि गाणे या शब्दाला सुद्धा प्रत्यय नाही, याचाच अर्थ प्रत्यय नाही कर्त्याला, कर्मालाही प्रत्यय नाही। अशा वेळेला ते वाक्य असणार आहे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असणार आहे। आता या ठिकाणचं वरचं असणारं जे वाक्य आहे आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल केला तर काय बदलतोय पाहूया। राम आंब्याला खातो, या ठिकाणी काय झालंय, राम हा शब्द आहे तो वाक्यातला असणारा कर्ता आहे आणि पुढे असणारा आंबा हे कर्म आहे, मात्र कर्माला कोणता प्रत्यय लागलेला आहे तर ला हा प्रत्यय लागलेला आहे। पाहू आपण, या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो असं म्हटलंय, या ठिकाणी आहे आणि कर्त्यानुसारच क्रियापद बदलतंय। अशा वेळेला तो प्रयोग कोणता असणार आहे तरी सुद्धा तर सकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे। या ठिकाणी जर समजा राम या शब्दाला कोणता तरी प्रत्यय लागला तर प्रयोग बदलणार आहे, आणि रामाला जर प्रत्यय नसेल तर तो कोणता प्रयोग असणार आहे तर तो असेल कर्तरी प्रयोग असणार आहे। यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहू।
आमची अनुष्का सगळ्यांच्यात उठून दिसते। या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर क्रियापद आहे दिसते, दिसण्याची क्रिया कोणावर घडते तर या अनुष्कावरच घडलेली आपल्याला दिसून येईल। म्हणजे वाक्यामध्ये अनुष्का हा वाक्याचा कर्ता आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर वाक्यामध्ये दिसण्याची क्रिया आणखी कोणावर घडते का तर कोणावरही घडत नाही, फक्त अनुष्कावरतीच घडते। याचा अर्थ असा आहे की हे वाक्य आहे मुळात अकर्मक स्वरूपाचं वाक्य आहे। म्हणजे ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही, अनुष्का उठून दिसते म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणजेच वाक्य आहे अकर्मक। आता या ठिकाणी पाहू आपण, वाक्यातील कर्त्याला कोणताच प्रत्यय लागलेला नाही, कर्माला कोणताच कर्मच नाही आहे वाक्यात, आणि कोणानुसार बदलणार आहे तर कर्त्यानुसार बदलणार आहे। बदलतं का? आपण या ठिकाणी टाकलं नाव सौरभ असं वापरलं तर सौरभ सर्वांच्यात किंवा सगळ्यांच्यात उठून दिसतो। या ठिकाणी दिसतो हे क्रियापद आहे, ते स्फुल्लिंगी होणार आहे। अशा वेळेला आपल्याला दिसेल तो प्रयोगातलं असणारी जी रचना आहे ती क्रियापद हे कशानुसार बदलतंय तर क्रियापद हे कर्त्यानुसार बदललेले दिसतंय। अशा वेळेला तो प्रयोग असणार आहे कोणता? अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे। आणि एक उदाहरण आपण बघू। किती मनापासून हसला तो शालीन कवी। या ठिकाणी जर पाहिलं तर वाक्याची रचना बदललेली आपल्याला दिसून येईल। याचाच अर्थ आहे की हे वाक्य आहे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे वाक्य आहे उद्गारवाचक। आता या ठिकाणी आपल्याला अशा वाक्याचं रूपांतर पहिल्यांदा साध्या वाक्यामध्ये करावं लागेल, आणि ते वाक्यामध्ये ज्या वेळेला रूपांतर करणार आहोत त्याच्यानंतरच आपल्याला प्रयोग ओळखावा लागणार आहे। या ठिकाणी आपण पाहू, तो शालीन कवी मनापासून हसला। तो किती मनापासून हसला तो शालीन कवी असं ज्या वेळेला म्हणतोय तो उद्गारार्थी आहे, मात्र या ठिकाणी तो शालीन कवी मनापासून हसला हे वाक्य आहे विद्यार्थी स्वरूपाचं, आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला हे वाक्य साध्या वाक्यामध्ये रूपांतरित करून वाक्याचा प्रयोग ठरवावा लागणार आहे। आता हसणारा कोण आहे तर तो शालीन कवी। आता कवी हा हसणारा आहे, म्हणजेच वाक्याचा कर्ता आहे कवी, त्याला कोणताच प्रत्यय जोडलेला नाही आणि त्यामध्ये कोणतंच कर्म नाही। अशा वेळेला ते वाक्य आहे अकर्मक स्वरूपाचं, म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म नाही, कोणानुसार बदलणार क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतंय, तर अशा वेळेला तो प्रयोग असणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे। यानंतर आपण पाहू की केवढंही मोठं जरी वाक्य असेल तरी कसं सोडवता येईल एका क्षणामध्ये आपल्याला। तर एक वाक्य पाहूया आपण। वाक्य आपण वाचलं तर साधारण 2 ओळीचं तरी वाक्य आहे। काल सकाळी मी बाजारातून घरी जाताना माझ्या लाडक्या मावशीने नवीन घेऊन दिलेले शाईचे लाल पेन वाटेत पडले। आता हे जे वाक्य आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला सोडवायचं कसं, तर केवढंही मोठं वाक्य असलं तरी आपण एका क्षणात सोडवू। पाहू आपण, पडणारे कोण होते तर ते होते पेन, वाक्याचा कर्ता मिळाला। वाक्यातील कर्त्याची क्रिया जी आहे ती कोणावर घडली तर ती पेन याच घटकावरती घडलेली आहे। या ठिकाणी पडणारे कोण तर पेन आहे, मात्र या ठिकाणी माझा उल्लेख असेल किंवा माझ्या मावशीचा उल्लेख असेल, मात्र हे कोणताही याच्यातला घटक हा पेन पाडायला जबाबदार नव्हता, म्हणजे त्यांनी पेन पाडलं नाही, ते आपसूक पडलेलं आहे। म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी पेन पडले हे 2च घटक महत्त्वाचे आहेत, म्हणजे वाक्य हे आहे अकर्मक स्वरूपाचं। आता अकर्मक स्वरूपाचं वाक्य म्हणजेच काय तर याला पेन याला कोणता प्रत्यय नाही आणि कर्म नाही वाक्यात। पेन याला कोणता प्रत्यय नाही
आणि वाक्यात कर्मच नाही, अशा वेळेला तो प्रयोग असणार आहे आकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे, आकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे। उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण आपण पाहूया। वाक्य आहे, सविता मैदानावर धावताना तोल जाऊन पाण्याने भरलेल्या हौदात धपकन पडली। वाक्य जर आपण पाहिलं तर वाक्य खूप मोठं आहे, मात्र एका क्षणात सुटू शकेल। या ठिकाणी आहे पडली, पडणारी कोण होती तर होती सविता, आणि पडण्याची क्रिया कोणावर घडली। आता आपल्या समोर एक प्रश्न निर्माण होईल, तर एकतर ती हौदावरती, पाण्याने भरलेल्या हौदावरती ही क्रिया घडली असेल तर त्याचं उत्तर चुकीचं आहे। कारण का तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल सविताच पडलेली आहे, हौद पडलेला नाही आहे, याचाच अर्थ वाक्य हे आकर्मक आहे। आता या ठिकाणी सविता हिला कोणताच प्रत्यय लागलेला नाही, सविता या शब्दाला कोणताच प्रत्यय लागलेला नाही, आणि इथे कशी पडली ते सांगितले, धपकन पडली, हेही आपल्याला काही गरजेचं नाही। सविता पडली वाक्याचा अर्थ कंप्लीट झाला, पूर्ण झाला, म्हणजेच आपल्याला दिसून येईल पडली हे धातू, पड हा धातू मुळात अकर्मक आहे। मग पाहू आपण कर्ता कोण आहे तर सविता आहे, कर्म वाक्यामध्ये नाही आहे, आणि अशा वेळेला ते वाक्य कशा स्वरूपाचं आहे तर आकर्मक कर्तरी प्रयोगाचा आहे। यानंतरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग त्याचे असणारे उपप्रकार अशाच एका साध्या ट्रिक्सने आपण सोडवू शकतो, अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं।